कलकत्त्यामध्ये झालेला महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे निवासी डॉक्टर आहे त्यांच्याकडून संप आणि काम बंद आंदोलन जे आहे ते करण्यात येते। आज संपाचा दुसरा दिवस आहे। मी सध्या सायन रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी देखील जर आपण पाहिलं तर या निवासी डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन जे आहे ते केलं जाताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्याबरोबर काही निवासी डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅम, काय सांगाल, तुम्ही एक महिला आहात आणि तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतायत, नेमकी काय प्रतिक्रिया? जे पण झालं आहे ते खूप घृणास्पद आहे। त्यासाठी आम्हाच लोकांना, जसं निर्भया केस झाली होती त्यावेळेस सगळ्या दुनिया, सगळ्या भारतामध्ये सर्वांना माहिती होतं, पण या डॉक्टरशी झाली आहे आय थिंक खूप साऱ्या लोकांना अजून माहिती पण नाही। आमच्या डॉक्टरांसाठी आम्हालाच आवाज उठवावा लागेल आणि त्यासाठी आम्हाला बोलावं लागेल। महिला म्हणून आम्ही नक्की सुरक्षित नाही आहोत। महिला डॉक्टर सोडा, महिला म्हणूनच आम्ही सुरक्षित नाही आहोत आणि आमचं हे म्हणणं आहे की डॉक्टरांची सुरक्षा वाढवण्यात यावी, त्यासाठी रूल्स बनवण्यात यावे, त्यासाठी लॉज बनवण्यात यावे आणि आज आम्हाला आमची ड्युटी सोडून जर रस्त्यावर यावं लागतंय तर त्याचं कारण हेच आहे की आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत। आपल्या जेवढ्या पण इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत सर्व चालू आहेत, जेवढ्या पण इमर्जन्सी सर्व्हिस आहेत सर्व चालू आहे, त्यामध्ये आम्ही कोणतीही कुचराई केलेली नाही। जेवढं पण कॅज्युअल्टी वॉर्ड्स आहेत, जेवढे पण ट्रॉमाचे पेशंट्स येतात सर्व आत घेतले जातात। MICU, ICU, IRCU, रेस्पिरेटरी जे पण ICU आहेत ते सर्व चालू आहेत। फक्त ज्या काही OPDs आहेत ज्याने एवढा इम्पॅक्ट पडणार नाही पेशंटवरती तर ते सर्व बंद केलं आहे आणि तिथे पण आमचे असोसिएट प्रोफेसर्स, सिनियर्स, HODs, HOEs सुद्धा प्रेझेंट्स आहेत। म्हणजे रेसिडेंट्स डॉक्टर सर्व स्ट्राईकवरती आहेत, पण पेशंटवरती त्याचा कोणताही इम्पॅक्ट पडलेला नाही आहे। म्हणजे पेशंटला जी ट्रीटमेंट द्यायची ती त्यांना मिळते। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा बेमुदत ठेवणार आहोत। आम्हाला जे पण काही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं भेटलेलं आहे दॅट इज जस्ट अ वर्बल ॲश्युरन्स। आम्हाला जे काय आम्हाला ऑन पेपर हवं आहे आणि आम्हाला सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट ही हवीच आहे, तोपर्यंत आम्ही हे कंटिन्यू ठेवणार। म्हणजे लेखी हवंय, आश्वासन नको आम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।